गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, आज आपण पाहणार आहोत। बघा, आपल्या साधू संतांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे ना की मनुष्यानं प्राणीमात्रांवर प्रेम करावं, झाडा फुलांवर प्रेम करावं। वृक्षवल्ली आम्हा सोयरे आहे, म्हणजे जणू काही प्राणीमात्र वृक्षवल्ली आपले नातेवाईकच आहेत ना, असं समजून आपण त्यांच्याशी व्यवहार करायला हवा, असं समजून आपण त्यांच्याशी वागायला हवं। पण आजचा तरुण तसा वागताना दिसतो का बरं? जिथे झाडं दिसतील तिथे तोडायचं काम सुरू करतो, जिथे कुठे प्राणी दिसतील तिथे मारायचं काम सुरू करतो। म्हणजे काही माणसांना सवयच असते ना की विनाकारण कोणाची तरी खटेल करायची, विनाकारण कोणाला तरी त्रास द्यायचा। पण हे चांगलं आहे का बरं? आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आहे ना, असे अनेक व्यक्ती भेटत असतात की आपल्याला ते विनाकारण त्रास देतात, पण त्यांच्या मागे लागून आपल्याला जमणार आहे का? पण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जर एखादा व्यक्ती जर झाडांची कत्तल होण्यापासून वाचवत असेल, प्राण्यांना मारहाण करण्यापासून वाचवत असेल, तर त्याच्या जीवनात आहेत ना अनेक असे फायदे मिळत असतात। त्याच्या जीवनामध्ये असे अनेक बदल होत असतात। म्हणजे भगवंत रूपी ऊर्जा आहे ना, त्याच्या जीवनामध्ये निर्माण होत असते। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की जर आपण कुत्र्याला अन्न खायला दिलं तर त्या अन्न खाल्ल्यानं ते आपल्याला काय फळ मिळतं? बघा, भगवान शिवांनी सांगितलेलं आहे। एकेकाळी भगवान शिव कैलास पर्वतावर बसलेले होते, तेव्हा माता पार्वतीनं भगवान शिवांना विचारलं, स्वामी मला हे जाणून घ्यायचं आहे की कुत्र्याला अन्न खायला दिल्यानं काय फायदे होतात बरं? आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला या फायद्यांबद्दल माहिती होतं तेव्हा त्याचं जीवन धन्य कसं होतं? त्याच्या आयुष्यामध्ये कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही। जो कोणी पृथ्वीवर कुत्र्याला खायला देतो ना, त्याला 8 लाभ होतात आणि त्याचा मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती सुद्धा होत असते। एखाद्याला शिवाय देताना पाहून कुत्र्याचे नाव माणसाच्या जिभेवर सहज येतं ना, पण कुत्र्याचं नाव बदनाम होतं, म्हणून कुत्र्याच्या जीवाची एवढीच किंमत आहे का? याबद्दल बघा, आज आपण एका कथेद्वारे पूर्णपणे माहीत करून घेणार आहोत। तुमच्या सर्वांच्या लक्षात असू द्या, ही कथा शिव पार्वती मातेला सांगत आहे। बघा, देवी पार्वती एकेकाळी एका जंगलामध्ये काळवीट होतं आणि एक रंगीबेरंगी कुत्रा होता। तो खूप असह्य होता आणि तो भुकेलेला आणि तहानलेला होता। गावातील सगळ्यांच्या घरोघरी तो फिरायचा, पण त्याला कोणी भाकरीचा तुकडाही देत नसेल। एके दिवशी तो भुकेने गावाबाहेर इकडे तिकडे भटकत होता। तो नदीच्या तीरावर असलेल्या एका ऋषीच्या आश्रमामध्ये पोचला आणि ऋषींना म्हणाला, हे मुनिवर, मला वाटतं की तुम्ही खूप विद्वान आहात, तुम्ही खूप हुशार आहात, म्हणूनच मी तुमच्याकडे भुकेने आणि तहानलेल्या अवस्थेमध्ये आलेलो आहे। मला एखाद्या भाकरीचा तुकडा द्या जो मी माझी भूक भागवण्यासाठी खाऊ शकेल। तेव्हा ऋषी म्हणतात, अरे श्वाना, गावातल्या कोणी तुला भाकरीचा तुकडा दिला नाही का? भगवान शिव बघा पुढे पार्वतीला म्हणतात, तो कुत्रा ऋषींना म्हणाला, हे ऋषी, मी तुम्हाला काय सांगू, माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही। तर ऋषी म्हणतात, हे असं मला सांग की तुझ्या म्हणण्यावर नक्कीच विश्वास ठेवील। मग कुत्रा म्हणतो, ठीक आहे, बरं मी तुम्हाला माझा भूतकाळ सांगेल। कुत्रा ऋषींना म्हणाला, हे ऋषी,
जगातील लोकांनो आमच्यावर दया करा. आम्हाला घर नाही, दार नाही. आम्ही असेच पृथ्वीवर इकडे तिकडे भटकत राहतो. निवारा नाही, लिहिणं वाचणं आम्हाला माहीत नाही. म्हणून हिवाळा, उन्हाळा, पावसाळा आम्ही तिन्ही ऋतू भटकत राहतो. आपल्याला लिहायचं, वाचायचं सर्व काही कळतं. आम्हाला तुमच्यासारखी शिस्त माहीत नाही. आम्हाला तुमच्यासारखं कसं बोलावं हे देखील माहीत नाही. हे आमचं दुर्दैव समजा. पण आम्हालाही तुमच्यासारखी भूक लागते. दुखापत झाल्यावर आम्हालाही दुखतं. तुझ्यासारखं रडायचं आम्हालाही कळतं. पण तिन्ही गोष्टींमध्ये आम्ही तुमच्या बरोबरीने आहोत. म्हणून आमच्यावर दया करा. यापुढे आम्हाला त्रास देऊ नका. देवानं आम्हाला त्रास देऊन पाठवलं आहे. त्याशिवाय तुम्ही लोक आम्हाला त्रास देता. आम्ही तुमच्यासारखी माणसे नाही. आम्ही असेच प्राणी आहोत. जेव्हा आम्ही जन्मलो ना तेव्हा आमचे डोळे आणि कान बंद होते. त्यावेळी जसं तुमच्या जन्मालाच गाणं वाद्य वाजवून आनंद साजरा केला जातो. मी एका मोठ्या घरात जन्मलो आहे. पण जेव्हा माझे डोळे उघडले ना तेव्हा मी पाहिलं आमची आई आहे ना तिला लोक कुत्री म्हणतात. ते राखाडीच्या ढिगाऱ्यामध्ये तिच्या 5 मुलांना छातीशी धरून पडली होती. आणि 5 भाऊ होतो. मी लहान होतो त्यामुळे मी अशक्त होतो. आई आमच्याकडे क्वचित यायची कारण तिला स्वतःच्या जेवणाची व्यवस्था करायची होती. तिने जर खाल्लं ना तरच आम्हाला दूध मिळत असे. आम्ही 5 भाऊ एका आईवर अवलंबून होतो. ती गरीब आई इकडे तिकडे भटकायची. जेवणासाठी कधी कधी ती खायला आणायची, धावत असे. पण तिने मी आम्हा 5 जणांची खूप काळजी घेत असेल. शेवटी ती आमच्या आई होती. ती रात्रभर जागून गावामध्ये पहारा देत असे. आई गावातील कोणत्याही शेतकऱ्यांच्या शेतात उभी पिकं खायला कोणी जंगली प्राणी आले ना तर आमची आई त्याला पळून लावायचे. गावकरी लोकांसाठी इतकं करून सुद्धा आमच्या आईला कोणी खायला दिलं नाही. आमच्या आईला आणण्यासाठी घासघीस करण्यात भाग पाडले गेलं. किती वेळा लोक तिला लाटा मारून हाकलून देत असत. म्हणजे ती गरीब आहे. त्या दिवशी पोटात भुकेनं जळत होती. शेवटी आई म्हणून जगले भुकेनं तिला शांत बसू दिलं नाही. गावकरी लोकांनी त्याला पाहून आनंद वाटला नाही. असह्य होऊन तिला शिवभक्तांच्या घरोघरी सतत ये जा करावं लागत होतं. काही खायला मिळालं ना तर पोटातील आग विझवण्यासाठी ती खात असे. अनेक वेळा लोक तिला खाद्यपदार्थ घेऊन जाताना दिसले ना तर ते लाता काट्या घेऊन तिचा पाठलाग करायचे. काही क्रूर लोक तिला अनेकदा घरात बंद करून मारहाण करत असत. त्यामुळं आमच्या आईला खूप त्रास व्हायचा. बघा हा जो कुत्र्याचा पिल्ला होता ना बघा तो त्या ऋषींना म्हणत होता. तेव्हा कुत्रा ऋषींना म्हणतो, हे मुनिवर आमच्या आईनं काय नुकसान केलं. तिनं फक्त पोटासाठी अन्न चोरलं. भक्त म्हणून आपल्याला चोरी करण्यातच नाही पण आपलं पापी पोट हे सर्व करायला भाग पाडतं. एका दिवशी मुसळधार गारांचा पाऊस पडला. थंड थंड थंडीमध्ये आमचे 3 भाऊ गारटून मेले. आणि त्या दिवशी आमची आई खूप रडली. पण माणसांना आमची वेदना समजली नाही. मग कुत्रा म्हणतो, हे मुनिवर आता फक्त आम्ही दोघे उरलेलो आहोत. आमची आई आम्हा दोघांची चांगली काळजी घेऊ लागली होती. पण एके दिवशी त्याच गावामध्ये एका साहेबांच्या घरी मेजवानी चालू होती आणि अनेक प्रकारची मिठाई तयार होत होती. त्या साहेबांच्या घरी अनेक पाहुणीसुद्धा आलेले होते. आई पुन्हा पुन्हा अन्नाच्या शोधामध्ये होती. मग लोक त्याला शिव्या देऊन पळून लावायचे. परंतु त्यातील एखाद्या माणसानं तिला एखादी पोळी खायला दिली असती ना तर काय बिघडलं असतं का. त्या साहेबांच्या अंगणामध्ये जेवायला सुरुवात झाली. जेवण देणारी व्यक्ती काही कामासाठी आत गेल्यावर माझी आई तिथे खाण्यासाठी काय मिळेल ना
असं विचारू लागली. परंतु हे सर्व पाहिल्यावर लोक ओरडू लागले आणि तिच्याकडे धावले. त्यांचं असं बोलणं ऐकून माझी आई घाबरली आणि 2-3 माणसे काठी घेऊन धीरकपणे तिच्या मागे धावले. माझी आई घाबरली आणि तिथून पळून गेली. पण तिला काही मार्ग सापडत नव्हता. समोरून काही लोक काठी घेऊन येत होते. म्हणून माझी आई तिथे जेवत असलेल्या लोकांना ओलांडून गेली. तिथे सर्व लोक मेजवानी करत होते. परंतु तिला हे पाहून आश्चर्य वाटलं की सर्वजण जेवण करत असलेले उभे राहिले. त्यांचं खाणं बंद केलं आणि कुत्र्यानं ते अन्न ओलांडल्यामुळं ते अन्न खराब झाले असे म्हणू लागले. सर्वजण आपापसामध्ये चर्चा करत होते. आता काय करायचं? हे जेवण तर खराब झालं आहे. ज्यांच्या घरी मेजवानी होती ना ते साहेब ढसाढसा रडायला लागले. काही लोक म्हणत होते की कुत्रीच्या उड्या मारलेलं जेवण कसं खराब होऊ शकतं? आपलं तोंड आहे ना त्या अन्न किंवा पानावर ठेवलं आहे का? त्यानं फक्त अन्न ओलांडलं आहे म्हणून खराब कसं झालं बरं? शहरामध्ये लोक आहेत ना, कुत्रे पाळतात, त्यांना घरात झोपवतात आणि खायला देखील देतात. त्यामुळं त्यात काही वाईट नाही. त्यामुळं कुत्र्यांना ओलांडलं तरी ते अन्न खराब झालं नाही. पण काही मोठ्या घरचे काही लोक होते ना, ते एकालाही ते अन्न खाऊ देत नव्हते. अन्न भ्रष्ट झालं असं म्हणून आपल्याला खाण्यासारखं नाही असं ते सांगत होते. ते सर्वांना गरिबांमध्ये वाटण्यात यावं आणि बाकीचे अन्न टाकून देण्यात यावं. त्यामुळं त्या दिवशी माझ्या आईला पोटभर जेवण मिळालं असा आनंद तिनं उभ्या आयुष्यामध्ये कधी अनुभवला नव्हता. आनंदाच्या भरामध्ये ती खूप खुश होती आणि आनंद संपवला नव्हता. पण तो आनंद तिच्यासाठी मोठा प्रश्न बनला होता. जेवण करून ती आरामामध्ये पडलेली होती आणि रागाच्या भरामध्ये साहेबानं मोठी काठी घेऊन आले आणि तिला बेदम मारले. तिला बाहेरून पळून जाण्याची संधी मिळाली नाही आणि दणक्याच्या मारामुळं मोठ्यानं ओरडू लागली. पण त्या क्रूर माणसाला दया आली नाही. तो तिला बेदम मारत राहिला आणि त्याच्या आईचा आवाज संपूर्ण गावात ऐकू आला. तेवढ्यात काही लोक आले आणि त्यांना समजावलं आणि म्हणाले, साहेब जाऊ द्या, भुकेनं माणसाशी बुद्धी भ्रष्ट होते. हा तर प्राणीच आहे ना, त्याला चांगल्या वाईट असं ज्ञान नाही. आता त्याला मारून काय मिळणार आहे बरं? जे नको व्हायला होतं ते तर आता झालं आहे. लोकांनी त्यांची समजूत काढली आणि त्या साहेबांनी समजूत घातल्यानंतर आमच्या आईला मारहाण करणं थांबवलं आणि आईनं आम्हा दोन्ही भावांना सर्व प्रकार सांगितला. आम्ही विचार केला की आमच्या कुत्र्यांचं जीवन किती दुःखानं भरलेलं आहे. फक्त एका भाकरीसाठी आमच्यासारख्यांना बेदम चोरासारखं मारलं जातं. या लोकांना आमच्या दुःखाची पर्वा नाही का? बघा तुम्हाला लक्षात आहे का? ही गोष्ट आहे ना भगवान शिव पार्वती मातेला सांगत आहे. भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती. त्यानंतर तो कुत्रा आहे ना, तो म्हणाला, हे मुनिवर, एके दिवशी एक ब्राह्मण आला आणि त्याच्या गावाबाहेर काढला. त्यानं आपल्या जेवणासाठी एक चूल बनवली आणि त्यावर डाळी शिजवण्यासाठी ठेवल्या. पीठ मळून ठेवलं. ते पीठ बाजूला ठेवल्यानंतर तो जवळच्या विहिरीवर पाणी आणायला गेला. इकडे तिकडे फिरत फिरत माझ्या आई तिथे पोचली. तिला ते मळलेलं पीठ पाहून तिला ते वाटू लागलं, या पीठाचा मालक येते नाही असा विचार करून ते पीठ ते खाऊ लागली. दुसरीकडे विहिरीजवळून एक कुत्री आपलं पीठ खात असल्यानं ब्राह्मणानं पाहिलं. त्यामुळे तो खूप दुःखी झाला आणि तो गरीब माणूस कपाळावर हात धरून रडू लागला. कारण तो सुद्धा 2 दिवस उपाशी थकलेला होता. त्याला काही लोक म्हणाली, अरे ब्राह्मण देवा, या कुत्र्यानं तुझं जेवण खराब केलं आहे. काळ तिनं गावातल्या साहेबांचं संपूर्ण स्वयंपाक करून टाकला. तो ब्राह्मण दुःखाने म्हणाला, भाऊ, मला कसं कळेल की ही कुत्री माझं पीठ खाण्यासाठी थांबली आहे? तिला येताना पाहून
ब्राह्मणानं त्या कुत्रीवर काठीने हल्ला केला. आईला ते पीठ तर खाऊ दिलं नव्हतं, त्याहीपेक्षा तिच्यावर मारहाण करण्यात आली. माझे महिने आहेत ना, अनेक महिने लंगडत फिरत राहिले. मग माणूस किती स्वार्थी असतो हे मला त्या दिवशी समजलं. पुढे कुत्रा म्हणतो, हे ऋषी, आपल्याला हीच कमतरता आहे ज्यांच्यामुळं आपल्याला वेदना होतात ना, शूद्र लोकांच्या अधीन राहायचं आहे. जो आपल्याला प्रेमाने खाऊ घालतो त्यांच्यासाठी आपण किती उपयुक्त आहोत हे त्यांना माहीत नाही. हे केवळ त्यांच्या घरचे संरक्षण करत नाहीत ना, ते तर अनेक फायदे देखील आहेत, मानवांना माहीत नाही. भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती, कुत्र्याला अन्न खाऊ घातलं तर त्याचे फायदे काय होतात बरं? जेव्हा घरी भाकरी पोळी बनते तेव्हा पहिली पोळी गायीची असते, शेवटची पोळी कुत्र्याची असते. जी स्त्री बघा, किंवा स्त्री असो अथवा पुरुष असो, कुत्र्याला अशा प्रकारे भाकरी पोळी खाऊ घालतात ना, त्यांचे नशीब मी स्वतः बदलतो. तोच व्यक्ती खरा भाग्यवानच असतो ना. कुत्र्याला पोळे अन्न खायला दिल्यानं माणसाच्या जीवनातील ग्रहांचे वाईट परिणाम दूर होतात. भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती, कुत्र्याची पोळी भाकरी खाऊ घालण्याचा पहिला फायदा आहे की जेव्हा शनी ग्रह वाईट नजर टाकतो तेव्हा प्रत्येक मनुष्याचा नाश होतो. त्याची कोणतीच कामं होत नाही. सदैव त्याच्या नशिबी नुकसान आणि नुकसानच होतं. प्रत्येक वेळी त्याला आर्थिक समस्याचा सामना करावा लागतो. माणसाचे ही महादिशा सुरू होते ना, आणि त्यांनी केलेलं काम आपोआप बिघडू लागतं. ती व्यक्ती आर्थिक संकटांना बळी पडते. अशा परिस्थितीमध्ये जर व्यक्तीनं कुत्र्याला पोळी भाकरी खाऊ घातलं तर त्यांच्यातील क्षणीचा अशुभ प्रभाव कमी होतो. कुत्र्याला भाकरी पोळी खायला देण्याचा दुसरा फायदा म्हणजे तुमचं नशीब तुमच्या बाजूनं होतं. तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते. कुत्र्याला खाऊ घालण्याचा तिसरा फायदा म्हणजे माता लक्ष्मी आनंदी होते आणि तुमच्या घरात संपत्तीची कधीच कमतरता होत नाही. कुत्र्याला खायला देण्याचा चौथा फायदा म्हणजे तुमच्यावर कोणतंही कर्ज राहत नाही. तुमच्याकडे आधीचा असलेल्या कर्जातून तुम्ही हळूहळू सुटका होते. कुत्र्याला भाकरी खायला देण्याचा पाचवा फायदा म्हणजे सकाळ संध्याकाळ कुत्र्याला खायला दिल्यानं तुमचा व्यवसाय चांगला होतो. सहावा फायदा म्हणजे तुमच्या अडकलेले पैसे लवकर परत मिळतात. कुत्र्याला खायला देण्याचा सातवा फायदा म्हणजे तुमचं आरोग्य नेहमी चांगलं राहतं, मानसिकदृष्ट्या मजबूत राहतं. म्हणजे तुमचं मन आहे ना, नेहमी उत्साही राहतं. तुमच्या मनात चांगले विचार येतात. म्हणजे जीवनामध्ये आहे ना, बघा आता आपण या निरूपणामध्ये पाहिलं की कुत्र्याला प्राणी मात्रांना खायला दिल्यानं मनुष्याचं जीवन सुंदर आणि आनंदित होतं. पण आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर आपण आपल्या आईवडिलांना खायला न देता कुत्र्यांना मांजरांना खायला दिलं तर ते पुन्हा आपल्याला लाभणार आहे का बरं? अजिबात नाही. कारण तुम्हाला आहे ना, तुमचे प्रथम आईवडील आहेत. जर तुमच्या जीवनामध्ये तुमचे आईवडील खुश नसतील, आईवडिलांच्या जीवनामध्ये सुख नसेल, तर तुम्ही इतर अनेक प्राण्यांना जरी किती खायला दिलं ना तरी त्याचा काहीच फायदा नाही. अगोदर आपलं कुटुंब सांभाळा, नंतर ह्या दुय्यम गोष्टी आहेत, नंतर या गोष्टी आहेत. अगोदर आपल्या कुटुंबाला सक्षम करा, कुटुंबावर लक्ष द्या. आपली पत्नी, आपल्या आईवडील यांच्याकडे अगोदर लक्ष द्या आणि नंतर हे कार्य केलं ना तरीसुद्धा चालेल. म्हणून जीवनामध्ये नम्रता असायला हवी, जीवनामध्ये अहंकार नको. तुमच्या जीवनाचं भलं यातच आहे ना. म्हणून प्राणी मात्रांवर दया करा, देव तुमचं सुद्धा भलं करेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, देव तुमचं एक ना एक दिवस नक्की भलं करेल. प्राणी मात्रांवर प्रेम केलं ना तर तुम्हाला देखील कुणाकडून प्रेम मिळणार आहे.
तुम्हाला देखील तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होणार आहे. आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये घालवू नका, त्यांच्यावर प्रेम करा. तेच खरे भगवंत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.